श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज स्वतः स्वामी तुमच्याशी बोलणार आहेत. मग स्वामींचे हे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्यायला तयार आहात ना? तर आज स्वामी तुम्हाला म्हणतात, हे बाळा, आज मी तुला थांबवण्यासाठी शब्द टाकत नाही आहे. तर आज तुला माझी शपथ देऊन मी तुला काहीतरी सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तू अर्धवट सोडू नकोस, ऐकून जा. कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष मी तुझ्याशी संवाद साधत आहे. तू सध्या ज्या मनस्थितीतून जात आहे ते मला पाहवत नाही आहे. तू आतल्या आत खूप तुटला आहे, खूप दुःखी आहेस. तुझ्यासाठीच मी आज इथे आलो आहे. तुझ्यासाठीच आज मी अत्यंत वेळात वेळ काढून तुला एक संदेश देण्यासाठी आलो आहे. संदेश तुझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. तू शांतचित्तेने ऐक, कारण ह्या तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळणार आहे. आजपर्यंत प्रत्येक दिवस खूप दुःखात घातला, पण आता नाही. तुझा एकांत हा तुझा प्रवास आहे. लोकांनी तुला एकटे पाडले म्हणून रडत बसू नकोस. मीच तुला अनेक संकटातून बाहेर काढणार आहे. तू शांतपणे स्वतःचा विचार कर. तुझ्या मौनाचा जो अर्थ मला कळतो ना, जेव्हा तुला स्वतःचे दुःख कोणालाच सांगता येत नाही आणि तू शांत राहतोस, तेव्हा तुझ्या त्या मौन भाषेचे उत्तर मला कळाले असते. मी अक्कलकोटामध्ये बसून तुझ्याकडे बघत असतो. वेदना तू आतापर्यंत खूप सोसल्या. ज्या जखमांनी तुला आजवरती खूप रडवले आहे, त्या जखमातून उद्या यशाचं पाणी प्राजरणार आहे. आध्यात्मिक प्रगतीचा प्रकाश तुझ्या जीवनामध्ये पडणार आहे. तू केवळ एक माध्यम आहेस. गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाही म्हणून चिडू नकोस. तू फक्त एक माध्यम आहेस. सूत्रधार मी आहे. माझ्या नियोजनांवरती नेहमी विश्वास ठेवा. कर्माचे चक्र हे कधी फिरतील सांगता येत नाही. प्रत्येकाचे कर्म हे अटळ असतात. तुमच्या पाठीवर ज्यांनी आजवरती वार केले तेच तुझ्या आज पाया पडणार आहेत. प्रत्येकाला आपले कर्म चुकत नाही. तसंच तुझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील म्हणून तुला दुःखाचे दिवस आले, पण आता नाही. आता प्रत्येक एक दिवस सुखाचा असणार आहे. जेव्हा तू डोळे बंद करून शांत बसशील, तेव्हा तुझ्या अंतर्मनातून येणारा पहिला पवित्र आवाज म्हणजे मीच असणार आहे. मोहाचा त्याग कर, तुला नक्कीच मोक्ष प्राप्त होणार आहे. ज्या तात्पुरत्या गोष्टींच्या मागे तू धावतोय आणि स्वतःची शांतता गमावतोय, त्या तुझ्यासाठी नाहीच, कारण तुझ्यासाठी खूप खास असे नियोजन केलेले आहे. संकटाचे रूप बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात आलेले भयंकर वादळे तुला उद्ध्वस्त करायला आली नव्हती, तर तुला त्या वाटेवरून त्या अलगद बाजूला काढण्यासाठी आले होते. अक्कलकोट तुझ्या हृदयातच आहे. मला शोधायला तू अक्कलकोटलाच यायला हवं असं नाही आहे. ज्या क्षणी तू मला हाक मारशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. मी म्हणत नाही की वारंवार माझं नाव घे. फक्त तुझ्या मनामध्ये मला नेहमी ठेव, एवढीच माझी इच्छा असते. वासना आणि रागावरती नेहमी ताबा ठेवा. तुमचा राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला प्रेमाचा आणि नामस्मरणाचा पाण्याचा शिंतोडा कधीही होऊन देऊ नका. अजून एक, तू निवडक आहेस. माझ्या दरबारात कोट्यावधी लोक येतात, पण आज या क्षणी मी तुझ्याशी बोलत आहे, कारण तुझी आंतरिक हाक माझ्यापर्यंत थेट पोचलेली आहे. तू माझा खास भक्त आहे म्हणून तुझ्या पशी मी आज आलो आहे. संपत्ती, ऐश्वर्य हे प्रत्येकाकडे असतात, पण तू जेवढे माणसं कमवशील ना, तीच तुझ्या आयुष्यातील खूप मोठी तिजोरी असणार आहे. रिकाम्या हाताने आला आहे आणि रिकाम्या हाताने जाणार आहे. सोबत कोणीही काही नेत नाही. ते नेतात फक्त लोकांचे 2 शब्द. अपेक्षा हाच दुःखाचा उगम. माणसांकडून अपेक्षा ठेवणे आजच बंद करा, कारण जगात देव सोडून कोणीच कोणाचे नसते. हा निसर्गाचा नियम आहे. तुझी परीक्षा संपली आहे. मी तुझी सहनशीलता पाहत होतो. बाळा, तू त्या अग्निपरीक्षेत तून गेला आहेस. ती तू पास झाला आहे. आता प्रत्येक एक दिवस तुझ्या मनासारखा उगवत्या सूर्याकडून तुझ्याकडे स्वागत म्हणून येणार आहे. जेव्हा तुझे संपूर्ण आयुष्य, तुझे सुख-दुःख माझ्या चरणी अर्पण करशील, तेव्हा तुझ्या जीवनातील संपूर्ण जबाबदारी माझी होऊन जाणार आहे. निसर्गाशी नाते जोड. जेव्हा तू खूप अस्वस्थ वाटतो, तेव्हा एखादे झाड, पक्षी, आकाशाकडे बघ. तुला तुझे मन शांत झाल्यासारखे वाटेल. कोणाचंही मन कधीही दुखू नकोस. तुझ्या एका चुकीच्या शब्दाने कोणाचं हृदय तुटणार नाही याची तू नेहमी काळजी घे. प्रत्येक जीवनात माझा अंश वास करत असतो. नैराश्य ही माया आहे.
मनात येणारे वाईट आणि नकारात्मक विचार हे केवळ एक माया आहे. या मायेच्या पलीकडे एक सुंदर आणि आनंदी जगसुद्धा तुझी वाट बघत आहे. दिव्य शक्ती तुझ्या सोबत आहे. ज्यावेळी तुला वाटेल की तू पूर्णपणे हरला आहेस, त्यावेळी एक अदृश्य दैवी शक्ती तुला नक्कीच साथ देणार आहे. शुद्ध अंतःकरणाने त्या दैवी शक्तीचे तुझ्या आयुष्यामध्ये स्वागत कर. तुला मोठमोठे स्वप्न तुझे पूर्ण होणार आहे. यज्ञ किंवा विधी करायची तुला काहीही गरज नाही, कारण तुझे मन एकदम निर्मळ आणि शुद्ध आहे. मी स्वतःच्या मनाने तुझ्याकडे आलेलो आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा एक केवळ संदेश नाही आहे, तर हा ब्रह्मांड नायकाने तुला दिलेला शब्द आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. म्हणून बाळा, आजपासून घाबरायचे दिवस सोडून दे आणि एक नवीन आयुष्य जगण्यासाठी तुझी वाट बघत आहे. आजचा छोटासा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.